राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन, आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवायला सुरुवात. पुणे विद्यापीठाचा विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय, पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शुल्क माफी. सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार, अर्थसंकल्पातून 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यता. फास्टॅग असूनही गाडीवर लावला नसेल तर डबल टोल भरावा लागणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आदेश जारी. रत्नागिरीत आज ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन, सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू. भुसावळ विभागात सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळे नागपुरातून धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्यांना फटका, 22 जुलै रोजी होणाऱ्या रेल्वे ब्लॉकमुळे 4 रेल्वे गाड्या रद्द. छत्रपती संभाजीनगरात मिरचीला भाव नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनं मिरची फेकली रस्त्यावर. शिमला मिरचीला केवळ 5 रुपये भाव मिळाल्यानं येण्या जाण्याचाही खर्च निघाला नसल्यानं शेतकरी हतबल. जळगाव भरधाव कारनं 5 महिलांना उडवलं, एका महिलेचा जागीच मृत्यू तर 4 महिलांसह 2 मुलं जखमी. ठाण्यातील उपवन परिसरात भीषण अपघात, ट्रक चालकानं अनेक वाहनांना उडवलं, सुदैवानं कोणीही जखमी नाही, मात्र वाहनाचं मोठं नुकसान. जालन्यातील तुपेवाडी शिवारात 4 चाकी विहिरीत कोसळून भीषण अपघात, अपघातात 7 जणांचा मृत्यू. क्रिकेटर हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट, पांड्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती.